निरीक्षक गट ब परीक्षा पेपर फुटल्याचा आरोप एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी फेटाळलाय। तक्रारदारांना आज विचारपूस करण्यासाठी बोलावलं होतं, मात्र ते उपस्थित राहिले नाहीत। तसंच त्यांच्यातील एका तक्रारदारानं त्यांची तक्रार मागे घेतली आहे। तक्रार केल्यानंतर पुन्हा एकदा परीक्षा होतील म्हणून तक्रार केल्याचं त्यांनी ईमेलद्वारे सांगितल्याचे भीमनवार यांनी म्हटलेलं आहे। आयोगावरचा विश्वास टिकून राहावा म्हणून पोलिसात तक्रार करणार असल्याचे भीमनवार यांनी म्हटलेलं आहे। हा ईमेल मिळताच तात्काळ आम्ही त्या तक्रारदारांशी संपर्क साधला। त्यांना सांगितलं की आपल्याकडे काय पुरावे तुम्ही आमच्याकडे घेऊन या। आज तक्रारदारांना कार्यालयामध्ये बोलवलं होतं 27 तारखेला, अद्यापपर्यंत ते आलेले नाही। जर ते आता आले तर आम्ही त्यांचं म्हणणं काय ते ऐकून घेऊ। त्याचप्रमाणे जे काही उमेदवार आहेत ज्यांच्या संदर्भामध्ये अशा तक्रारी आल्या होत्या त्यांना देखील आम्ही बोलवलेलं आहे। संध्याकाळी काल रात्री 9:30 वाजता आम्हाला जो तक्रारदार आहे त्याचा एक परत ईमेल प्राप्त झाला आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा जो मी तक्रार केली होती ती तक्रार चुकीची आहे। प्रत्यक्षात एक जो उमेदवार आहे, जो उमेदवार या परीक्षेमध्ये सिलेक्ट होऊ शकला नाही आणि त्याला वाटलं की ही परीक्षा एक 12-14 वर्षांनी झालेली आहे, आता पुढची 10-12 वर्ष परीक्षा होणार नाही आहे, त्यामुळे आपण या सध्याच्या जर आपण अशी तक्रार केली तर कदाचित ही परीक्षा रद्द होईल आणि फेरपरीक्षा होईल, म्हणून मी अशी तक्रार केलेली आहे। मी अशी तक्रार माझी वापस घेतोय। हा ईमेल मिळताच तात्काळ आम्ही त्या तक्रारदारांशी संपर्क साधला। त्यांना सांगितलं की आपल्याकडे काय पुरावे तुम्ही आमच्याकडे घेऊन या। आज तक्रारदारांना कार्यालयामध्ये बोलवलं होतं 27 तारखेला, अद्यापपर्यंत ते आलेले नाही। जर ते आता आले तर आम्ही त्यांचं म्हणणं काय ते ऐकून घेऊ। त्याचप्रमाणे जे काही उमेदवार आहेत ज्यांच्या संदर्भामध्ये अशा तक्रारी आल्या होत्या त्यांना देखील आम्ही बोलवलेलं आहे।